नागपुरात मोमीनपुरा परिसरात जामा मस्जिद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले। दरम्यान दंगलीवर गणेशपेठ कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। सोलापुरात ITI विद्यार्थिनीसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहात आक्षेपार्ह साहित्य सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2011 साली सुरू झालेलं या वसतिगृहाचं बांधकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। तब्बल 15 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत तळीरामांचा अड्डा बनली आहे। माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे। राज्यात 45 रोपवे प्रकल्प राबविण्याचा विचार आहे, तर येत्या काळामध्ये नेरळ ते माथेरान, अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला अशा विविध ठिकाणी 5 रोपवे यात समावेश आहे। HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। सरकारने याआधी 30 मार्चची डेडलाईन दिली होती, मात्र डेडलाईन संपायला फक्त 10च दिवस शिल्लक असताना त्याला मुदतवाढ दिली आहे। आता जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ही नवी डेडलाईन असेल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने UPS लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे। पुणे जिल्हा परिषदेने 292 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय। या वर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटींची वाढ करण्यात आली आहे। थकीत पाणीपट्टीमुळे मिळणाऱ्या रकमेमुळे वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। तर शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण यासह अनेक योजनांचा अर्थसंकल्पात समावेश आहे। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला 6 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासन आणि मंदिराच्या ट्रस्टची बैठक घेण्यात आली। यावेळी नांदुरी ते सप्तशृंगी गड घाटाच्या रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावी, तसंच या काळात रस्त्यात दुकानं लावण्यास बंदी घातली आहे।